कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावर पुंतंबा फाट्याजवळ आज रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी एक अपघात झालेला आहे। एका कंटेनरने 5 चालेला उडवलेले आहे आणि यामध्ये एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे समोर आलेली आहे। आपण या ठिकाणी बघितलं तर घटनास्थळी या ठिकाणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झालेले आहे। आपण पाहिलं तर घटना घडल्यानंतर या ठिकाणी काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती, परंतु पोलीस प्रशासन या ठिकाणी वेळीच पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचं काम केलेलं आहे आणि जखमी अवस्थेत त्यांना जे वृद्ध इसम आहे रायभान रघुनाथ टेके राहणार कोकमठाण वय अंदाजे 75 वर्ष यांना घेऊन जे आहे तर त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आलेलं आहे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की कोपरगाव शहरातील पुंतंबा फाट्या जवळची ही दृश्य आहे आणि आता वाहतूक सुरळीत करण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू आहे। घटना घडल्यानंतर एकच या ठिकाणी बग्यांची गर्दी जमलेली होती। काही नागरिकांनी काही युवकांनी मदतीसाठी धाव देखील घेतली, परंतु गंभीर अवस्थेत ते असल्याने कोणी जवळ गेलं नाही आणि त्यानंतर रुग्णवाहिका या ठिकाणी आली आणि त्यानंतर त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आलेलं आहे। सदरचं कंटेनर आपण पाहिलं तर मनमाडहून नगरच्या दिशेने जात असल्याचे चित्र समोर आपल्याला दिसून येत आहे। घटना घडल्यानंतर कंटेनर चालक मात्र घटनास्थळावरून फरार झालेला आहे। मात्र जे क्लीनर त्यांच्यासोबत होता त्याला जे आहे तर स्थानिक तरुणांनी पोलीस स्टेशनला त्याला नेलेलं आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहे अधिकारी आहेत ते घटनास्थळाला पोहोचलेले आहेत। कंटेनर क्रमांक UP 78 CT 7957 या कंटेनरने जे आहे तर या वृद्ध इसमाला धडक दिलेली आहे आणि यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे।